सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलतर्फे आपणास एक माहितीपर व्हिडिओ देण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लहान मुलांना होणारे मेंदूबद्दल आजार आणि जसं की फिट येणे, हायपर होणे आणि वयोमानाने होणारे माणसांना आजार सर्व प्रकारचे. तर आम्ही दापोलीला एक डॉक्टर आहेत. तर त्यांचा पत्ता असा आहे की जिव्हाळा नियर रोड साइड ऑफ NKV कॉलेज, बी वेल मेडिकल, कलकाईकोंड ॲट पोस्ट आणि तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. असो, त्यांनी आम्हाला तिथं बऱ्याच लोकांकडून माहिती मिळाली. आम्ही स्वतः 3 शनिवार तिथं म्हणजे स्वतः मी बी गेलो होतो आणि माझ्या तसं काय प्रकृतीला त्रास नव्हता, परंतु माझे पाय सुजत होते. त्याबद्दल युरिक ॲसिड वाढलं होतं आणि मला त्यांचा रिझल्ट 100% पॉझिटिव्ह आला आणि 3 शनिवारामध्येच मी जवळजवळ माझं 100% दुखणं हे बरं झालेलं आहे. तर त्यांची खासियत एकच आहे की आपणास जर मागं मी मुंबई बंदर विश्वस्तवरती ग्रुप व्हॉट्सअपचा तिथेसुद्धा ही माहिती म्हणजे विचारलं होतं की बाबा तुम्ही सगळे कोकणवासी आहात आणि दापोलीला एक डॉक्टर आहे वांगणकर आमचे वेंगुर्ल्याचे, त्यांना विचारलं. ते म्हणले आम्ही सांगतो. नाही, पण मग आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही स्वतः तिथे गेलो आणि दापोलीला ते ट्रीटमेंट केले. एकच आहे की त्यांच्याकडे बरेच पेशंट, दिवसाला 100 पेशंट 150 पेशंट असतात दर गुरुवार आणि शनिवारी. तर आपण दापोली ST स्टँड आहे, ते ST स्टँडपासून जवळच आहे. जास्तीत जास्त वॉकिंग डिस्टन्स 4 मिनटावरती दवाखाना, त्यांचं हॉस्पिटल आहे. खाली त्यांनी अत्यंत चांगली झोपण्याची म्हणजे एक राहण्याची कॉमनमध्ये सुविधा केलेली आहे. त्यांनी त्यांचं जे हे आहे ते दर गुरुवारी आणि शनिवारी ते शटर ते 24 तास ओपनच ठेवतात, कारण रात्रीचे येणारे पेशंट आणि नंबर. त्यांच्याकडं नियम एकच आहे, जो हजर तो हजर या नियमाप्रमाणे तिथे नंबर लावले जातात. सुरुवातीला तुमची पूर्व हिस्ट्री असेल तर तुम्ही अवश्य घेऊन जावा. तुमचे काही एक्सरे हे ते असेल ते. नंतर डॉक्टर 10:30ला येतात गुरुवार आणि शनिवारी, पण शनिवारी 110% असतात ते. नंतर मग तिथंच एक भाऊ मोहिते मेडिकल आहे, तिथं पॅथॉलॉजी आहे. तिथं आपल्याला जाऊन ब्लड वगैरे चेक करावं लागतं. तो एक खर्च साधारण 5,000 रुपये आहे. रक्त चेक, सर्व प्रकारचं रक्त डॉक्टर ठरवतात. कुठल्या प्रकारचं तुमचं रक्त चेक केलं जातं, लघवी चेक केली जाते. अशानंतर तुम्हाला ती ट्रीटमेंट चालू केली जातात. डॉक्टरची फी ही नॉमिनल 500 रुपये आहे आणि त्यांची जी काय औषधं आहेत ते त्यांचं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी एक मेडिकल स्टोअर आहे खालीच, तिथंच ते औषधं मिळतात. कारण कसं होतं की पुन्हा पेशंटला दुसरीकडून औषधं घेतली तर त्यांच्या त्या कंपन्या आहे ते, आणि ते जेनेरिक औषधंसुद्धा वापरायला त्यांनी परमिशन दिलेली आहे. एक डॉक्टर शिंदे SB आहे त्यांचं नाव. ते स्वतः MD DNB रेम्युटोलॉजी म्हणजे एक संधिवातातले ते तज्ज्ञ आहेत आणि
ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत असूनसुद्धा एक स्वतःच्या आईच्या इच्छेखातर ते हे एक जनसेवा करत आहेत. कारण आज दिल्लीवरून येणं दर गुरुवारी आणि शनिवारी ते फक्त दापोलीला असतात. तर काही लोकांचे बरेच प्रश्न येतील याबद्दल. तर आपण एक स्वतः अनुभव घ्यावा. एक साधारण लहान मुलांना सुरुवातीला रेफरन्स दिला जातो, त्यांना 10:30 नंतर. जे काही जुने लहान मुलं असतात त्यांना नंतर पॅरालिसिसचे पेशंट आणि पुन्हा जनरल पेशंट. तर तुम्हाला एक दिवस तिथं तुमचा हा होतोच आणि तिथं सगळी सुविधा केलेली आहे त्यांनी. पंखा आहे, पाणी आहे, वॉशरूम आहे, माणसाच्या ज्या मूलभूत गरजा लागतात त्या आहेत आणि एकदम स्वच्छ सूत्र असं त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे राहण्याची सुद्धा. तर ज्या लोकांना औषधं खाऊन रिॲक्शन वगैरे होतात, डोक्याचे आजार हे, तर आमचे ग्राहक त्यांचे जे ग्राहक होते म्हणजेच येणारे पेशंट, तर पेशंटची आम्ही मुलाखती काही घेऊ शकलो नाही कारण टाईम मॅनेजमेंट हा आमच्या पुढं मोठा विषय होता. तरी ज्या लोकांना महाराष्ट्रातील सर्व लोक हे व्हिडिओ बघतात, तर आपण आपल्या घरात या आपल्या नातेवाईक कुणाला जर अशी काही बिमारी असेल की त्याच्यावर अजून उपचार होऊ शकत नाही, तर अशा लोकांनी अवश्य डॉक्टर शिंदे दापोली स्टँडला उतरल्यानंतर कुणीही सांगतं की डॉक्टर शिंदेचा दवाखाना कुठं आहे, तिथं आपण अवश्य भेट द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचे फोन नंबर द्यायलासुद्धा आम्ही देत नाही, कारण कसं होतं, फोन दिले की डॉक्टरचा टाईम वेस्ट होतो. आहेत त्यांचे फोन नंबर. असो, आपणास जर लहान मुलांचे या वयस्कर लोकांचे काही आजार असले तर आपण एक वेळ शनिवारी या गुरुवारी फक्त अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.